तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। मी गेल्या 1 ते 6 महिन्यापासून अकोले पोलीस स्टेशन येथे कार्यभार घेतलेला आहे। वरिष्ठांनी मला ती जबाबदारी दिलेली आहे। त्यानुसार मी अकोले येथे आल्यानंतर तिला थोडासा अभ्यास केला परिसराचा, तर मला हे जाणवलं की जो आपला ट्रायबल एरिया आहे तिथं जास्तीत जास्त आपले 363 गुन्हे म्हणजे अल्पवयीन मुलींना पळवून नेणे हे गुन्ह्यांची जास्त वाढ झालेली आहे। त्या संदर्भात आम्ही बऱ्यापैकी कारवाई केलेल्या आहेत आणि मुलींना सुरक्षित घरी सुद्धा आणलेलं आहे। तर या बाबतीत जनजागृती होणं सुद्धा महत्वाचं आहे। टार्गेट मुलं असतात जे चिडी मार करतात किंवा मुलींची छेडछाड करतात, अशा लोकांवर, अशा युवकांवर जनतेने लक्ष ठेवायला पाहिजे आणि काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवायला पाहिजे। त्याद्वारे आम्ही या गोष्टींना 100% आळा घालू। आम्ही खरं म्हणजे चोऱ्या माऱ्यांविषयी मी एक विशेष मोहीम राबवतोय सध्या। तर जे रिमोट गाव आहेत म्हणजे जे गाव पोलीस स्टेशनपासून जास्तीत जास्त लांब आहेत, यांच्याशी आम्ही आता मी बेलापूरला भेट दिलेली आहे। तर आपण अशा गावांमध्ये जिथे चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा शेती अवजार चोरी जातात, अशा ठिकाणी आम्ही ग्राम सुरक्षा दल ऍक्टिव्हेट करत आहोत आणि बऱ्याच गावांनी त्याला प्रतिसाद पण दिलेला आहे। त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या एरियामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा सुद्धा ऍक्टिव्ह करत आहोत। ग्राम सुरक्षा यंत्रणा ऍक्टिव्ह झाल्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे चोऱ्यांना आळा बसेल अशी माझी खात्री आहे। त्यानंतर दुसरे महत्वपूर्ण गुन्हे म्हणजे ह्या एरियामध्ये 420 गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। याला कारण सध्या बरेचसे लोक म्हणजे जे गुन्हेगार आहेत ते ऑनलाईन फ्रॉड करतात आणि ती जी सामान्य पब्लिक आहे, सामान्य पब्लिकला त्या गोष्टी कळत नाहीत। तर ऑनलाईन कोणीतरी काहीतरी लिंक पाठवतं, सर्वसामान्य जनता किंवा वयस्कर लोक, वृद्धत्वाकडे झुकलेले लोक हे ते लिंक ओपन करतात आणि त्यांचा डाटा त्यांच्याकडे चालला जातो आणि त्याद्वारे त्यांना पैसे देण्यासाठी किंवा इतर जे काही गुन्हे घडत असतील तर त्यांना मजबूर केलं जातं। त्यावर सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे काम करत आहोत। यावर आम्ही जनजागृती चांगल्या प्रकारे केलेली पण आहे। त्यानंतर आपले जे 420च्या संदर्भात सांगायचं म्हणजे जे शेतकरी वर्ग वगैरे आहे, कोणी म्हणजे त्यांचा शेतीमाल असेल किंवा गुरंढोरं असतील, हे एखादा व्यापारी येतो आणि त्याच्यावर भरोसा ठेवून ते म्हणजे भरपूर जास्तीत जास्त किमतीचे जनावर विकतात आणि सदर व्यापारी हा त्याचा विश्वास संपादन करून सुरुवातीला पैसे वेळेवर देतो आणि त्यानंतर मात्र तो भरपूर लोकांचे माल वगैरे घेऊन, शेतमाल वगैरे घेऊन पोबारा करतो। अशा सुद्धा प्रकारचे बरेच गुन्हे इथं झालेले आहेत। त्यावर आम्ही स्वतः मी मागे 1 महिन्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की आपला जो शेतीचा माल वगैरे असेल, जो शेतमाल असेल किंवा गुरंढोरं असतील, हे आपण आपल्या अकोला तालुक्यामध्ये शेतकरी म्हणजे आपलं APMC असेल म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती इथंच विकावं, जेणेकरून त्यांच्याशी फ्रॉड होणार नाही किंवा त्यांचा विश्वासघात होणार नाही किंवा त्यांची फसवणूक होणार नाही। हे सुद्धा आपण माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवलेलं आहे। आम्ही एकदा एकंदरीत जर विचार केला असता, कोल्हार टू घोटी हा एकच रोड म्हणजे स्टेट हायवे या अकोला शहरातून जाणारा आहे आणि या एकमेव राज्यमार्ग असल्यामुळे या रस्त्यावर भरपूर वर्दळ असते। त्या संदर्भात आम्ही स्पेशल त्याच्यासाठी 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि जे म्हणजे हायवेने वाहन चालवतात त्यांच्यावर आम्ही चांगल्या प्रकारे कारवाया करत आहोत। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अपघात होऊ नये याच्यासाठी आम्ही जनजागृती केलेली आहे। त्यानंतर जे हॉकर्स वगैरे असतात, जे रस्त्याच्या कडेला बसतात, त्यांच्यामुळे वाहतूक जाम होते किंवा वाहतूक कोंडी होते, तर आम्ही नगरपंचायतीला पत्र दिलं आहे आणि त्यांच्या मार्फत संयुक्त कारवाई करून आम्ही ते अतिक्रमण सुद्धा हटवत आहोत। जे विद्यार्थी 18च्या वरती आहेत किंवा जे युवक असतील 18 वर्षाच्या वरती, त्यांनी जर भरधा वेगाने किंवा हायगेने वाहन चालवले आणि त्याच्यामुळे जर अपघात होत असतील किंवा वर्दळी वाहतूक कोंडी होत असेल तर आम्ही प्रचलित कायद्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतो आणि जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत आम्ही त्यांच्या पालकांना सुद्धा बोलून त्यांचं प्रबोधन करतो। लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट,
शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.